नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या ज्या भरती किंवा जाहिराती आल्या आहेत त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये आपल्या जे ITI केलेले जे आहेत किंवा 10वी पास असे जे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आलेली आहे. या माध्यमातून आपण भारतीय रेल्वेमध्ये आणि सरकारी नोकर होण्याचे स्वप्न आपले पूर्ण होऊ शकते. यामध्ये टोटल जर आपण बघितलं तर 9,000 जागाची टोटल जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, या जागासाठी असणारे निकष आणि अर्ज व इतर माहिती कशी किंवा काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया. जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा, जेणेकरून सरकारी नोकर होण्याचे त्यांचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की आपण भारत सरकारने जो GR काढले किंवा नोकरी संबंधी जी हे निघालेलं आहे त्याच्या सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये सविस्तर आपल्याला दिले की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून देण्यात आले आहे की वॅकन्सी जे आहेत ते अबाउट 9,000 वॅकन्सी असणार आहेत. याची पब्लिकेशन जे झाले एम्प्लॉयमेंट न्यूज फेब्रुवारी महिन्यात आलेली आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला सबमिट करायचे मार्च एप्रिल 2024 मध्ये सबमिट करायचे आहेत. यामध्ये आपल्याला CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि जी होणार आहे ती ऑक्टोबर किंवा डिसेंबर 2024 मध्ये होणार आहेत. म्हणजेच आपल्याला अजून नाही म्हटलं तरी 10 महिन्याचा कालावधी आहे की आपण अभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करून या परीक्षेसाठी अपियर होऊ शकता. आणि त्याचबरोबर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट झाले त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन ही फेब्रुवारी 2025 म्हणजे बरोबर 1 वर्षाने होणार आहेत. त्यामुळे ही एक जाहिरात जी आहे ती आपल्यासाठी सुवर्णसंधी. आपल्याला अभ्यास करायसाठी पण 8 ते 10 महिन्याचा खूप मोठासा कालावधी आहे. तर ही जी आहे ती नोटिफिकेशन आहे जे भारतीय रेल्वेने आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की जाहिरात कशी आहे आणि काय आहे. जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, यामध्ये 9,000 जागा आहेत. 9,000 टेक्निशियन पदाच्या जागा आहेत. या विशेष म्हणजे 9,000 जागा. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टेक्निशियन म्हणजेच काय. तर भारतीय रिझर्व्ह रेल्वेमध्ये जे रेल्वेच्या तांत्रिक बाबीची देखरेख करायचं काम असतं हे टेक्निशियन आपले जे डिपार्टमेंट आहे ते करत असतं. त्यामुळे ह्या टेक्निशियनमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनची गरज आहे ती 10वी पास. त्याचबरोबर ITI इन रिव्हिलियंट ट्रेड. आता ह्यामध्ये जर आपण ITI बघितलं तर NCVT असेल तरी चालेल किंवा SCVT असेल तरी चालेल. यामध्ये ITI जर आपण बघितलं तर आपण डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर वगैरे असे जे ITIचे ट्रेड आहेत त्या कोणत्याही प्रकारचा ITI मध्ये चालते. फक्त आपल्याला ITI पास असणं, गव्हर्नमेंट सर्व्हिस संस्थेकडून ITI पास असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर 10वी पास ही असणं खूप महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी 10वी पास आणि ITI केलेले असतील त्यांना प्राधान्य यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये एज जर बघितलं आपण 18 ते 30 मध्ये आपलं एज असणं आवश्यक आहे. 1 जुलै 2024च्या आसपास आपलं वय जे 18 ते 30 वर्ष देण्यात आलेलं आहे. हे ओपनसाठी एज आहे. जर आपण ओपन असाल तर 18 ते 30 मध्ये आपलं वय असेल तर 100% आपण अप्लाय करत असं करू शकता. त्याचबरोबर SC आणि STना 5 वर्षाचं नेहमीप्रमाणे रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे. OBC साठी यामध्ये 3 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजेच SC ST कॅन्डिडेट वयाच्या 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. OBC कॅन्डिडेट वयाच्या 30+3 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्यानंतर जर पुढची माहिती आपण म्हणतो जॉब लोकेशन रेल्वेचे जिथं आपलं सिलेक्शन त्याप्रमाणे ऑल इंडिया कुठेही जॉब आपला असू शकतो. त्यामध्ये आपण जर फीचा विचार केला तर जनरल OBC आणि EWS साठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. SC STसाठी ट्रान्सजेंडर किंवा EBC फिमेलसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे. फिमेल कोणत्याही कॅटेगरीमधून आले असेल तरी स्वतःला 250 रुपये फी आहे. यासाठी लास्ट डेट जे ॲप्लिकेशन करायचे ते अजून काही रेल्वेतर्फे जाहिरात करण्यात आलेली नाही. डेट ऑफ एक्झामिनेशन ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये ही एक्झाम असू शकते, जसं मी ऑलरेडीच आपल्याला सांगितलेलं आहे. ऑफिशियल जर वेबसाईट बघितली आपण तर indianrailways.gov.in वर जाऊन पण आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला समजलं की आपण 10वी पास ITI असेल तर या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा आणि फेब्रुवारी 25 मध्ये आपलं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंटेशन वगैरे ही प्रक्रिया होणार आहे. तर आता निवड प्रक्रिया कशी असणार आपण बघितलं तर या निवड प्रक्रियेमध्ये सहज खाली घटक समावेश असतात. सर्वात प्रथम आपल्याला CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची असते. त्यामध्ये जे विद्यार्थी पास होतात त्यांना पुढच्या परीक्षेसाठी बोलवलं जातं. या म्हणजे आता म्हणजे CBT मध्ये काय विचारतात तर सामान्य जे आहे नॉलेज ते विचारलं जातं. अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता असे MCQचे प्रश्न असतात. जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी किंवा इतर कोणत्याही तयारी करत असाल तर आपल्यासाठी ही परीक्षा एकदम सोपा मार्ग असू शकते. कारण ऑलरेडीच आपण त्यामध्ये इतर गोष्टीचा अभ्यास करत असतात तेच प्रश्न ह्या परीक्षेत येण्याची दाट शक्यता असते. किंवा इतर जे पण सरकारी परीक्षा तुम्ही तयारी करत असाल किंवा मिलिटरी भरती किंवा इतर करत असाल तर त्यासाठी पण आपण अभ्यास करत असाल तर ही परीक्षा आपल्याला सोपी जाऊ शकते. त्यानंतर जर आपल्याला बघितलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट ह्यासाठी
CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाते. म्हणजे आपलं जर CBT उत्तीर्ण झाला असेल, जे की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटसाठी बोलवतात आणि डॉक्युमेंट एकदा तपासून घेतलं झालं की आपल्याला परत कॉल लेटर हे महिनाभरात आपल्या घरी जो आपण ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर येत असतं. भारतीय रेल्वे हे भारतीय रेल मिनिस्टरच्या अंडर असते आणि त्याचं पेमेंट किंवा इतर गोष्टी आहेत भारत सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार होत असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो ITI कंप्लीट केला असेल की 18 ते 20 वर्षाच्या आतील किंवा 18, 20 किंवा 30 वर्षाच्या आतील असतील ओपनमध्ये, तर ते बिनधास्त ह्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि जर इतर कोणत्याही परीक्षेच्या त्याचबरोबर आपण तयारी करत असाल तरीसुद्धा आपल्याला ही परीक्षा एकदम सोपी जाणार आहे. इतर परीक्षेचा विचार करता ही जी भारत सरकारच्या रेल्वेमध्ये जी नोकरी आहे ती अत्यंत चांगली असणार. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सॅलरी ही खूप प्रकारे चांगली मिळत जाते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असल्यामुळे आपल्याला वेळोवेळी पदोन्नती किंवा इतर गोष्टीचा लाभही मोठ्या प्रमाणात मिळत असतोच. तर मित्रांनो, 9,000 पदे आहेत, त्यामुळे आपण आज अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात अभ्यासाला 1 तास तरी एक्स्ट्रा रोज द्यायला शिका रेल्वेसाठी खास. जेणेकरून इतर परीक्षेबरोबर तुम्ही जर 1 तास एक्स्ट्रा ह्या परीक्षेसाठी दिला तर येणाऱ्या काही दिवसात आपलं महाराष्ट्रात आपण नोकरीसाठी करत असाल प्रयत्न, परंतु तरी जर आपण रेल्वेमध्ये इंटरेस्टेड असाल तर 100% आपल्याला हे टेक्निशियन जे आहे जागा यामध्ये मोठ्या प्रमाणावर चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. तर आपण अप्लाय करत असताना आपल्याला कळून येईल की कोणत्या कॅडरला अप्लाय करायचं आहे किंवा कोणते नोकरीचे ठिकाण सिलेक्शन काय. सध्या तर आपल्या इथं सगळं ऑल इंडिया दिसून येत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत किंवा इतर जे आपले मित्र आपल्यासोबत कोणत्याही एक सरकारी नोकरीची तयारी करत असतील त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपले महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणी या रेल्वेमध्ये सहभागी होतील व आपले सरकारी नोकर होण्याचे स्वप्न त्यांचे लवकरात लवकर पूर्ण हो हीच गुरुचरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अभ्यासाला जोमाने सुरुवात करा आणि येणाऱ्या काही दिवसात हे नोकर भरती स्वप्न आपले लवकरात लवकर पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.